मशरूम उद्योग ही संकल्पना माझ्या मनामध्ये अशी आली की यूट्यूब सर्च करताना सहज एक मशरूमचा एक व्हिडिओ आला. मी व्हिडिओ तो बघितला. तो श्रीगोंदा नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावचा होता. लाखे सर म्हणून येतं. त्यांचा व्हिडिओ पाहिला. नंतर मी असं केलं, ध्यानात आलं किंवा शेतीला काहीतरी जोडधंदा म्हणून आपण मशरूम सुरुवात करायची. मग मी मागच्या जून महिन्यामध्ये मशरूमला सुरुवात केली. मशरूम करण्यासाठी गव्हाचा भुसा हे आवश्यक असतो. तो मी ऑलरेडी अगोदरच आणून ठेवला होता, कारण हे माझी संकल्पना 12 महिन्यापूर्वीच करायचं होतं मला. ते काही कारणास्तव माझ्याकडून ते करणं नाही झालं. पण मागच्या जून महिन्यापासून मी सुरू केलं. त्याच्यासाठी गव्हाचा भुसा लागतो. गव्हाचा भुसा, पाणी, त्याला एक 12-13 घंटे भिजावा लागतो. भिजल्याच्या नंतर तो काढायचा. काढल्यावर तो सुकून द्यायचा. सुकल्याच्या नंतर त्याला एक 5-5 किलोचे बेड पन्न्या असतात. त्या पन्न्यामध्ये ते स्पॉन आणि भुसा हे दोन्ही मिक्स करून त्याच्या पन्न्या 5-5 किलोच्या पन्न्या भरावं लागतात. याची प्रक्रिया, भुसा ज्या टायमाला आपण निर्जंतुकीकरण करतो त्या टायमाला भुसा 5-5 किलोच्या पन्न्यामध्ये बॅगमध्ये पॅक करायचा. नंतर ते 18 दिवस एक अंधेरे रूम, म्हणजे त्या रूममध्ये हवा लाईट बिलकुल नसली पाहिजे अशा रूममध्ये ते 18 दिवस ठेवायचं. 18 दिवसाच्या नंतर 19व्या-20व्या दिवशी त्याला काढून एक शिके टाईप करायचं आणि त्याला 20व्या दिवशी त्याला कोंब म्हणजे मशरूम निघायला सुरुवात होती. एकदा मशरूम निघलं की 5 दिवसात त्याची हार्वेस्टिंग होती. हार्वेस्टिंग झाल्यानंतर ते स्वच्छ करायचं आणि मार्केटला घेऊन जायचं. याचं मार्केट स्वतः तयार करावं लागतं. केल्याच्या नंतर लोक 100% आवडीने खातात त्याला. अजून मशरूम हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. जुन्या शब्दामध्ये त्याला टेकुळा असं म्हणतात. तर टेकुळं म्हणजे पहिले लोक म्हणतात किंवा ते कुत्र्याच्या छत्री, म्हणजे कुत्र्याच्या ह्याच्यापासून बनवतात ते. पण तसं न म्हणता त्याला भुसकटावर प्रक्रिया करून, निर्जंतुकी करून, त्याच्यामध्ये स्पॉन टाकून हे मशरूम येतं. जोडधंदा व्यवसाय जर निवडायचा असेल तर माझ्या माहितीनुसार की मशरूमचा जोडधंदा निवडायला काही हरकत नाही, कारण हे कमी पैशात जास्त उत्पादन देणारा व्यवसाय आहे. जी मुलं कंपन्यांनी जातात त्या मुलासाठी तर खूप उत्तम उद्योग आहे हा. किंवा 20-25 हजार रुपये जर असतील, ऑलरेडी जर आपल्याकडे शेड किंवा एखादी रूम जर शिल्लक असेल, त्या रूममध्ये आपण हे 20 हजारापर्यंत जर कम जर आपल्यापेक्षा असेल तर हा व्यवसाय सुरू करायला काय अडचण नाही.